एक मोठी बातमी आपल्या समोर येते. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार. बैठकीनंतर चर्चेला उधाण. एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट. आज दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष भविष्यात कसा वाढवायचा यावर चर्चा झाल्याची माहिती बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान आज दिल्लीमध्ये 2 महत्त्वाच्या बैठका होत्या. या बैठकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. एक म्हणजे आज दिल्लीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होती. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली. तर दुसरीकडे आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची देखील बैठक पार पडली आहे. एवढी महत्त्वाची बैठक असूनही उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्षात हजर नव्हते. त्यांनी ऑनलाईन बैठक अटेंड केली. त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्ष का उपस्थित नव्हते यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पण पाहिलं की आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, त्याचबरोबर TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःचं बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहीत नाही. सर एकीकडे फेसबुक लाईव्हवर आणि ऑनलाईनवर ठाकरे अर्धवट सोडून गेले बैठक. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या बैठकीमध्ये मी सांगतो या लोकांचा सगळा मॉरल तुटलेला आहे, डिमॉरलाइज झालेले आहेत आणि त्यामुळे हे गलित गात्र झालेलं इंडिया अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेषाने हे एकत्र आलेले आहेत, मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत आणि म्हणून जेव्हा तेव्हा उठता बसता त्यांना एकच प्रधानमंत्री मोदीजी दिसतात आणि त्यांच्यावर आरोप करत ते सुटतात. इथून पुढे एक महत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की दर 3 महिने त्यांना या देशाची प्रगती आवडत नाही. देशाची जी झालेली उन्नती आहे, देश पुढे चालला आहे हे त्यांच्या पचनी पडत नाही. जे उद्धव ठाकरे समजूत काढतात, पुढाकार घेतात, मग ते उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला न आल्यामुळे वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे हे दूर जायच्या विचारात आहेत का अशाही चर्चा मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली, रात्री SMS केले मिलिंद नार्वेकरांनी देवेंद्र फडणवीसांना. नाही, आता मी आपल्याला एकच सांगतो, हे निरुत्साह म्हणजे एक गलित गात्र झालेले लोक आहेत आणि अतिशय पराभवाने झालेले जे पराभव आहेत. मगाशी मी सांगितलं की इंडिया अलायन्समध्ये आल्यानंतर पराभव होतो हे अशा प्रकारचं त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या या बैठकीपासून काही लोक दूर झालेले आहेत.